Welcome all of you for the next lecture of business communication. In today's lecture we will discuss about the sales letter. Sales letters are commonly used for giving information about the products or services and persuading prospective customers to buy it. बघा, कस्टमर्सला कन्व्हिन्स करण्यासाठी सेल्स लेटर तयार केला जातो. सेल्स लेटर तयार केल्यामुळे काय होतं की जो बिझनेसमॅन आहे तो त्याच्या कस्टमरसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो. तो त्याच्या कस्टमर्सला कन्व्हिन्स करू शकतो की एखादा प्रोडक्ट का चांगला आहे, त्या प्रोडक्टची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तो प्रोडक्ट त्या कस्टमरसाठी कसा फायदेशीर असेल, आणि त्या कारणास्तव सेल्स लेटर तयार केला जातो. सेल्स लेटर एका प्रकारचं ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पब्लिसिटीचा माध्यम आहे आपण असं म्हणू शकतो. कारण की हा प्रत्येक कस्टमर्सच्या इंडिव्हिज्युअल डिमांडला लक्षात घेऊन त्या कस्टमरला तो प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी तयार केला जातो. एखादा कस्टमर तो प्रोडक्ट का घ्यावा त्याच्याबद्दलची माहिती किंवा तो प्रोडक्ट त्याला कसा युजफुल आहे त्याची माहिती त्या सेल्स लेटरमध्ये लिहिली जाते. म्हणून सेल्स लेटर हा खूप महत्त्वाचा एक माध्यम आहे ज्यामुळं कंपनी किंवा बिझनेसमॅन आणि कस्टमर ह्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होऊ शकतो. सेल्स लेटरचा वापर करून बिझनेसमॅन कस्टमर्समध्ये कॉन्फिडन्स क्रिएट करतो त्या प्रोडक्टसाठी. बऱ्याचदा कस्टमर्सला काही क्वेश्चन्स येतात त्यांच्या डोक्यामध्ये. जेव्हा आपण त्यांना एक बिझनेसमॅन त्यांना प्रोडक्टची माहिती देतो आहे तेव्हा त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न येतात. जसं बरेच कस्टमर म्हणतात, जेव्हा आपण किंवा बिझनेसमॅन त्यांना कन्व्हिन्स करतो आहे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी, तर कस्टमरच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो, यू डोंट अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. कस्टमर म्हणतात बरेचदा, नाही तुम्ही माझी अडचण नाही समजू शकत. तर ह्या सेल्स लेटरमध्ये त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. आपण त्यांची अडचण समजून त्यांना काय हवं आहे, त्यांची काय डिमांड आहे, ही डिमांड लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एखादा प्रोडक्ट तयार करू शकतो आणि त्या प्रोडक्टची माहिती त्या सेल्स लेटरमध्ये लिहू शकतो. बऱ्याचदा कस्टमर म्हणतं, व्हाय शुड आय बिलीव्ह व्हॉट यू क्लेम. तुम्ही जे सांगतायत, तुमचा जो दावा आहे, तुम्ही जे सांगतायत की हा प्रोडक्ट एवढा युजफुल आहे तेवढा युजफुल आहे, हे मी का बरं भरोसा ठेवू तुमच्यावर मी का विश्वास ठेवू. त्याचं उत्तर तुम्ही सेल्स लेटरमध्ये लिहू शकतात. ज्यामुळे कस्टमर तो सेल्स लेटर वाचल्यानंतर त्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की यस, दिस इज अ युजफुल प्रोडक्ट अँड ही कॅन बाय दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. बऱ्याचदा कस्टमर असंही म्हणतं, आय डोंट नीड इट जस्ट नाऊ. मला आत्ता ह्याची गरज नाही आहे. मग सेल्स लेटर तयार करताना हाही मुद्दा तुम्ही लक्षात घेऊ शकतात की त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करा, त्या कस्टमरला कन्व्हिन्स करा की तो प्रोडक्ट आत्ता त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, तो कसा युजफुल असू शकतो. इट वॉन्ट वर्क फॉर मी. बरेच कस्टमर म्हणतात, नाही तुम्ही जे तयार केलं ते चांगलं आहे पण ते काही माझ्या कामाचं नाही आहे. मग सेल्स लेटरमध्ये हाही मुद्दा आपण मांडू शकतो की एखाद्या व्यक्तीला तो प्रोडक्ट कसा कामाचा आहे त्याला कसं पटवून देऊ शकतो आपण. त्यामुळं तो जो कस्टमर आहे त्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट होईल आणि तो प्रोडक्ट खरेदी करेल. बरेच कस्टमर म्हणतात, व्हॉट हॅपन्स इफ आय डोंट लाईक इट. मी खरेदी करतो पण काय होईल जर मला आवडलं नाही तर. मग त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयोजन करतात. हाऊ विल यू कन्व्हिन्स दॅट पर्टिक्युलर पर्सन टू बाय द पर्टिक्युलर प्रोडक्ट. एखादा व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल की मी खरेदी केल्यानंतर जर मला प्रोडक्ट आवडलं नाही तर काय, मग त्याचंही उत्तर तुम्ही सेल्स लेटरमध्ये लिहू शकतात. आय कांट अफोर्ड इट. बऱ्याच कस्टमर्सचे हे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण डेव्हलपिंग नेशनमध्ये आहेत, आपल्या इकडं मिडल क्लास पीपल भरपूर प्रमाणात आहेत आणि त्यामुळं मिडल क्लास लोक काय करत असतात, त्यांच्या गरजा आणि त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू ह्यामध्ये ते डिफरन्शिएट करतात आणि गरजेच्या वस्तूंना आधी प्रिफरन्स देतात. कारण की पैसा कमी आहे आणि गरजा जास्त आहेत. मग अफोर्डेबल प्रोडक्ट तुम्ही कसं देऊ शकता तुमच्या कस्टमरला, त्यांना परवडणारं प्रोडक्ट तुम्ही कसं देऊ शकतात आणि तुमचा प्रोडक्ट त्यांच्यासाठी अफोर्डेबल आहे आणि युजफुलसुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही सेल्स लेटरमध्ये कन्व्हिन्स करू शकतात. ठीक आहे.
काय म्हणते बघा इथं, टू बी सक्सेसफुल अ सेल्स लेटर मस्ट ॲड्रेस ॲटलिस्ट सम ऑफ दिस ऑब्जेक्शन्स, है ना. सक्सेसफुल होण्यासाठी, बिझनेस क्रिएट करण्यासाठी, मार्केटमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, यापैकी काही मुद्द्यांची उत्तरं तयार ठेवावी लागतील. द सेल्स लेटर क्लोजली फॉलोज द 4 स्टेजेस ऑफ सेलिंग प्रोसेस. तर सेल्स लेटरमध्ये जवळपास महत्त्वाचे 4 स्टेज आहेत, ठीक आहे. अट्रॅक्ट अटेन्शन, क्रिएट इंटरेस्ट अँड डिझायर, विन कॉन्फिडन्स, मोटिवेट ॲक्शन. तर कोणताही सेल्स लेटर या 4 विभागामध्ये विभागलेला आहे. काय असतं पहिल्या विभागात, अट्रॅक्ट अटेन्शन. खूप गरजेचं आहे की तुमच्या कंपनीकडे, तुमच्या कंपनीच्या त्या प्रोडक्टकडे कस्टमर अट्रॅक्ट झाला पाहिजे. कस्टमर कधी अट्रॅक्ट होईल, जर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू शकलो तर, की एखादा प्रोडक्ट जो किंवा सर्व्हिस, तुम्ही जी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट देत आहेत तो कसं युजफुल आहे कस्टमरला, त्याच्यामुळं कस्टमरला काय फायदा होईल, तो अफोर्डेबल आहे का कस्टमरला, है ना, त्याला तो प्रोडक्ट आवडेल का, अशा प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधू शकलो तर नक्कीच ह्या सेल्स लेटरचा फायदा तुमच्या कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्ही करू शकतात. त्यामुळे सेल्स लेटर हे कस्टमरला कन्व्हिन्स करण्यासाठी तयार केले जातात. आता आपण पहिला स्टेज बघूयात, तो आहे अट्रॅक्ट अटेन्शन. ठीक आहे, बघूयात. बघा, देर आर मेनी वेज ऑफ अट्रॅक्टिंग अटेन्शन. द अटेन्शन डिवाइस मस्ट बी इन द कंटेंट अँड आयडिया अँड नॉट जस्ट इन द अपीअरन्स, है ना. बघा, अट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला अटेन्शन घ्यायचं आहे तुमच्या कस्टमरचं, हां, तर तो फक्त अपीअरन्समध्ये नसला पाहिजे, तो आयडियाजमध्ये सुद्धा असला पाहिजे. एक युजफुल आयडिया कशी तुम्ही आणू शकतात, एक युनिक आयडिया तुमच्याकडे आहे का, तुम्ही कसं त्या कस्टमरला अट्रॅक्ट करतात एखाद्या वेगळ्या आयडियाने, हे खूप महत्त्वाचं आहे. अटेन्शन मस्ट बी फेवरेबल. द ओपनिंग सेंटेन्स मस्ट अरोज क्युरियोसिटी अँड एन्करेज द रीडर टू रीड फर्दर. आता सेल्स लेटर लिहिताना, अटेन्शन करताना तुमची जी टॅगलाईन असेल किंवा तुमचा जो ओपनिंग स्टेटमेंट असेल तो असा असला पाहिजे की कस्टमरला उत्सुकता निर्माण झाली पाहिजे ते वाचताना. तुम्ही न्यूजपेपर बघा, न्यूजपेपरमध्ये हेडिंग्स कशा असतात, हेडिंग्सवरून बरेच लोक त्या पूर्ण पॅराग्राफकडे वाचायला जायचं आहे का नाही न्यूजपेपरमध्ये हे लक्षात घेतात. हेडिंग जर अट्रॅक्टिव्ह असेल तर लोक डीपमध्ये तो पूर्ण लेख वाचतात. तसंच सेल्स लेटरच्या बाबतीत आहे. कोणत्याही व्यक्तीचा तुम्हाला जर अट्रॅक्शन आधी घ्यायचं आहे, त्याचा अटेन्शन आधी घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमची जी ओपनिंग लाईन आहे ती अशी असली पाहिजे की जो रीडर आहे तुमचा, जो कस्टमर आहे तुमचा, त्याने डिटेलमध्ये तुमचा पूर्ण जो लेटर आहे तो वाचला पाहिजे. त्यामुळं तुमचं जो काही स्टेटमेंट आहे तो थोडासा क्युरियोसिटी निर्माण करणारा असला पाहिजे, कस्टमरमधला जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की काय आहे हे प्रोडक्ट. Proverbs and quotations from well-known writers are interesting for their pointed style which can focus attention at once. तर असे भरपूर रायटर्स आहेत जे असे काही स्टेटमेंट्स तयार करतात किंवा असे काही पवर्स तयार करतात, कोटेशन्स तयार करतात, ज्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होऊ शकतो. इट इज द बिझिएस्ट मॅन हू हॅज द टाईम टू स्पेअर टू सेल अ बुक और कोर्स ऑन द टाईम मॅनेजमेंट. आता एखादा टॅगलाईन बघा तुम्ही, एक पुस्तक आहे टाईम मॅनेजमेंटचा, त्याच्यासाठी काय पहिला स्टेटमेंट बनवलेला आहे त्यांनी, इट इज द बिझिएस्ट मॅन हू हॅज द टाईम टू स्पेअर. एक असा व्यक्ती आहे जो खूप बिझी आहे पण त्याच्याकडं फावला वेळसुद्धा आहे. असं कसं असू शकतं, बिझीसुद्धा आहे, खूप बिझी आहे आणि फावला वेळसुद्धा आहे, म्हणजे विरोधाभासी झालं. अट्रॅक्ट करतं ही टॅगलाईन समोरच्या कस्टमरला, अरे याच्यात काहीतरी वेगळं आहे, काय म्हणतं हे, ह्याला काय म्हणायचं काय, बिझीसुद्धा आहे आणि त्याच्याकडंच फावला वेळसुद्धा आहे, स्पेअरमध्ये टाईमसुद्धा आहे, असं कसं असू शकतं. नो पेन नो गेन्स, है ना, एक खूप सुंदर कोट आहे, नो पेन नो गेन. आता हा जो
प्रोवर्ब आहे तो प्रोवर्ब बघा, म्हणजे जिथं त्रास नाही तिथं फायदासुद्धा नाही, म्हणजे त्रास आहे तिथंच फायदा आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या आरामात फायदा मिळू शकत नाही तुम्हाला, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. नो पेन नो गेन टॅगलाईन्स आहेत. वर्क एक्सपांड सो ॲज टू फिल द टाईम अवेलेबल फॉर इट्स कम्प्लिशन, आहे का नाही? किती सुंदर कोट्स आहेत. वर्क एक्सपांड्स सो ॲज टू फिल द टाईम अवेलेबल फॉर इट्स कम्प्लिशन. तर असे जे काही कोट्स आहेत, हे कोट्स तुम्हाला तुमच्या सेल्स लेटरमध्ये पुट करावे लागतील, ठेवावे लागतील, ज्यामुळं कस्टमर अट्रॅक्ट होईल. तर बाकीचे मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आज आपण अटेन्शन कसं अट्रॅक्ट करतात प्रोवर्बच्या मदतीने किंवा कोटेशन्सच्या मदतीने, याबद्दल डिस्कशन केलं. अजून कस्टमरला अट्रॅक्ट करण्याचं, कस्टमरचं अटेन्शन वाढण्याच्या काही पद्धती आहेत, त्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आज आपण इथे थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.